तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हो, जो संघ इथे जिंकेल उद्या पुन्हा एकदा मैदानावरती येईल मित्रांनो. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहिलं तर रासायनिक विभागातला कैरेस संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर मलंगड विभागातला द्वारली संघ. थोडासा उशिरा आला होता या मैदानाच्या आतमध्ये, परंतु लेट आणि थेट कामगिरी. मित्रांनो आजचा दिवस त्यांचा आहे. पहिल्या मॅच मध्ये 10 चेंडू 5 धावांची गरज होती. क्रिकेटच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच झाली आहे, मग ती मित्रांनो ग्रामीण क्रिकेट असू द्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा गल्ली बोळामध्ये खेळणारं क्रिकेट असू द्या, नेहमी रोमांचक मॅच झाली आहे आणि तेच घडलं या मॅच मध्ये देखील. आपण पाहिलं तर गोलंदाज मनीष आलेत, मनीष काटे का, तर सॉरी निलेश आहेत गोलंदाज. रजत आणि अतुल ही सलामीवीर खेळाडूंची जोडी. 4 ओव्हरची मॅच असेल मित्रांनो. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेची नियमावली आहे आणि उर्वरित सर्व नियम ते सेम असतील. मैदानाच्या आतमध्ये तारा आहेत. एका तरी मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच तारांना भेटेल का हे देखील पाहणं गरजेचं. पहिल्या 3 रात्रींमध्ये 3 वेळा तर मिळालंय त्यांना, परंतु आज मिळेल का ते हे पाहणं गरजेचं. काल सूरज पाटीलचा फटका जेव्हा अडकला ना मित्रांनो, 1 सेकंदासाठी सर्वांची हृदयाची ठोकं थांबली होती. परंतु तदनंतर जेव्हा मॅच जिंकवली, सूरजने सांगितलं मला कॉन्फिडन्स होता, मी हा दावा करणार आणि त्या दावा करून दाखवल्या. हिरो ठरला मित्रांनो नेरे विरुद्ध वाघिलीवाडा या मॅचचा सूरज पाटील, आणि उद्या तो देखील या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची लवकरात लवकर. पंच मॅच का थांबलेली आहे. रविदादा शेळके या मॅचसाठी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहू शकाल. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण पवार सरांना आपण पाहतोय. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर यस न्यू पनवेलचे अंपायर आहेत. नवीन पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही त्यांना, तर यस नाना पवार यांचे ते बंधू आहेत. नवीन पनवेल प्रीमियर लीग मध्ये खूप चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून जरूर आपण पाहिलं होतं. गेम ऑन, सामन्याला सुरुवात. लाईट्स कॅमेरा ऍक्शन. पहिलाच बॉल, स्लॉक स्वीपचा प्रयत्न, बॉलला मात्र फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेखा पार. येतोय पहिला चौकार आणि मित्रांनो भरपूर चांगलं डीजे वाजवायचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. तर चला तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. ऑन स्क्रीन आपण पाहिलं तर तिसरे पंच अवेलेबल असतील. बेफिकर खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करायचा. योग्य न्याय निवाडा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकासाठी असेल याची आपण नोंद देखील घ्यायची आहे. पुढचा बॉल, गोलंदाज निलेश तयार. पहिल्या बॉल वरती चौकाराने स्वागत केले निलेशचं. यावेळेचा बॉल विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये. इथे मात्र पंचांचं बोट आकाशात आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. LBW लेग बिफोर द विकेटने. विकेट नंबर 1 बॅक टू द पवेलियन. फलंदाज आमच्या रविदादा शेळके क्रिकेटचा कित्येक अनुभव मित्रांनो त्यांच्याकडे, आणि पूर्णपणे आपण पाहू शकाल इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून बाद करार केलं. रजत बाद झाला आपण पाहू शकाल, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने.
रॉयल पाडेल, नावच रॉयल आहे मित्रांनो. आणि रॉयल कामगिरी मैदानावरती करावी लागेल, कारण की स्पर्धा देखील आपण पाहत ना एका रॉयल मॅनची आहे, आमच्या आशु शेळके साहेबांची आहे, बाबा किंग यांची स्पर्धा आहे मित्रांनो. आणि आपल्या नावाप्रमाणे खेळ तुम्हाला मैदानावरती करावा लागेल. सुशांत शेळकेंचे भरपूर फॅन्स मित्रांनो या आदईमध्ये, खूप मोठा मित्र परिवार आहे त्यांचा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता देखील एका मित्राशी संवाद साधताना या मैदानावरती आपण पाहतोय ज्युनियर पोलार्ड यांच्या समवेत. हर्ष असेल, पोलार्ड असेल, भरपूर त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. जीवाला जीव लावणारा माणूस आहे सुशांत दादा. आपण पाहिलं तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र तयार होतोय. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय मित्रांनो. हलकासा अँगलने बाहेर निघतोय हा चेंडू. गती परिवर्तन केलं होतं या बॉल वरती, मिश्रण केलं होतं. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडासा निर्धाव चेंडू जरूर येत आहेत. कमबॅक केलाय गोलंदाज निलेशने मैदानाच्या आतमध्ये. निलेश आपण पाहताय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या 3 बॉल वरती 4 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण मोहरा इथे आपण पाहिलं तर गारद करताना जरूर आपण पाहतोय. चला मॅच एवढा वेळ थांबवायची नाही प्रत्येक बॉल नंतर, ही विनंती तुम्हाला पुन्हा एकदा मायक्रोफोन बदनं. यावेळेस मात्र चपराक लगावली आहे, जागा बनवत डान्सिंग डाऊन द विकेट येऊन फटक्याला मात्र एक्झिक्यूट केलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. फटका इथे मात्र शानदार आहे, रुबाबदार आहे, मोठा फटका, षटकार. द ऑफ्टमचा बॉल होता, पहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. खेचला बॉलला रेंज मध्ये गेला चेंडूच्या आणि तिथून मात्र फेकून दिलाय 6 धावांसाठी, षटकार. यावेळेचा बॉल इथे मात्र नाजाकत पाहिली, मागच्या बॉलला ताकद, या बॉलला नाजाकत, पूर्णपणे मित्रांनो परफेक्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय दुसरा मोठा फटका. यावेळेस 1 बाउन्स, चौकार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल आरोग्य जनरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री आकाश शेठ शेळके यांचं इथे आपण शुभागमन होताना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5 दिवस जनरेटर सेवा मला उपलब्ध करून दिली आहे. असे आपले आकाशभाई शेळके आणि क्रिकेटचे एक निस्सीम चाहते आपण पाहू शकाल आकाश शेठ शेळके यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. वेलकम भाई, आपलं स्वागत इथे मात्र केलं जातंय. एक षटकार आणि एका चौकाराच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जातंय. निलेश वरती टॉस जिंकला, अर्ध्यांचं म्हणणं होतं फलंदाजी करू, अर्ध्यांचं म्हणणं होतं गोलंदाजी करू, आणि गोलंदाजी केली मित्रांनो शेवट. आणि पहिल्या 5 बॉल मध्ये 14 धावा खर्च होत आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे मित्रांनो, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, चांगला निर्णय. बॅटमधून मोठ्या धावा येत आहेत, रनआउटच्या माध्यमातून नाहक विकेट गमवायचा नाहीये. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रनआउट मधून भरपूर सारे विकेट डोंगराचा पाडा संघाने गमवले आणि तिथून अखेर त्यांना मॅच देखील गमवावी लागली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि टीमची धावसंख्या 14 for 1. आहेत आता फक्त 7-7:30 वाजलेत, पण तसे 9:30-10 वाजतील, पुन्हा एकदा ते बक्षीस आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल. तर या दरम्यान सन्माननीय श्री संतोष शेठ खांडे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होतंय. संतोष शेठ मात्रे सॉरी आपण पाहतो यांचं इथे
संतोष शेठ खांडे साहेब आणि संतोष शेठ म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. तर स्वागत आहे दादा आपलं या स्पर्धेमध्ये. तर वारंवार स्पर्धा इथे थांबली जाते. तर चला पंच आम्हाला सांगतायत की पहिल्या 5 चेंडूंच्या आतमध्ये जर का खेळाडू आला असता तर आम्ही त्याला मैदानात घेतला असता. पंचांशी वाद घालायचा नाहीये. खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो, पहिली ओव्हर ऑल. तर विषय काय की विषय काहीच नाहीये. स्टम्प्स माईकची देखील इथून पुढे गरज पडेल मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये. कारण की मैदानावरती काय घडतंय हे 80 मीटर लांब उभा राहून आपण सांगू शकत नाहीयेत. 15 धावा झाल्यात या मॅचची स्थिती आहे. परंतु एकच विनंती असेल मित्रांनो, द्वारली संघ तुम्ही चांगला क्रिकेट खेळताय परंतु एवढा वेळ प्रत्येक बॉलला आणि प्रत्येक ओव्हरला मी तुम्हाला देऊ शकत नाहीयेत. थोडंसं वेळेकडे लक्ष द्या, अन्यथा आम्हाला पेनल्टी द्यावी लागेल मित्रांनो. एक खेळाडू तुमचा आतमध्ये घ्यावाच लागेल. चला बॅट्समन्स आपण मैदानात आत यायचं नाहीये. चला सत्यवान सर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुमचा प्लेयर आला असता तर त्याला खेळण्याची मुभा असती, परंतु दादांनो प्लेयर आपण पाहिलं तर आला नव्हता. पहिली ओव्हर समाप्त झाली त्यानंतर प्लेयर आतमध्ये येऊ शकत नाहीये. धन्यवाद द्वारले संघ, आपण आमच्या निर्णयाचा आदर केला त्याबद्दल. तर चला विनंती असेल यंगस्टार स्पोर्ट्स वाहळ संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर वाहळ संघाचे संघनायक आलेले आहेत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे टॉस साठी यायचे, परंतु या दरम्यान इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चिरत बॉल एंड टू द फॅन्स 4 धावांसाठी येतोय. पंच आहेत, भरपूर क्रिकेटचे नियम त्यांना माहिती आहेत, भरपूर नव्हे सर्वच क्रिकेटचे नियम त्यांना माहिती आहेत. आणि या मैदानावरती आम्ही अगोदरच सांगितलं इंटरनॅशनल नियमने क्रिकेट खेळला जाईल. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अखेरीस मित्रांनो प्रवास संपलाय. बॅटिंग करत होता फलंदाज रॉयल आणि रॉयल कामगिरी आता मात्र संपुष्टात येताना आपण नक्कीच पाहतोय. एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे मात्र रॉयलची झाली समाप्त. नरेंद्र पाटील यांना
दुसऱ्या विकेटचं पतन झालं. एक आक्रमक सुरुवात मिळून दिल्यानंतर फलंदाज रॉयल बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे, लवकरात लवकर मॅच खेळवायची आहे ही विनंती तुम्हाला वारंवार मात्र मायक्रोफोन मधून केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं, पहिल्या बॉलला चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट पडला, परंतु तदनंतर थोडीशी धुलाई झाली गोलंदाजाची. या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला विकेट. तिसरा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वाईड इश लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय चेंडू. एक धाव तर पूर्ण, स्ट्रेट पार्लल टू द ग्राउंड फेकी आहे मित्रांनो. इथे आपण पाहिलं तर थोडीशी चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये, एकमेकांच्या विरोधात गरमागरमीचं वातावरण तयार झालंय आणि तदनंतर कशा प्रकारचा खेळ केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं. आता मात्र डोकेदुखीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे, कारण की एक राईट हँडर आहे तर एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू डिलिव्हर केला. बॉल ट्रॅव्हल करतोय, फर्स्ट अटेम्प्ट. इथे रनआउटची संधी, पंचांचं बोट कशाकडे, बॅटरला माघारी परतावं लागेल. आतुल आपण पाहिलं तर डायमंड डकचा शिकार या मैदानाच्या आतमध्ये. असेल मात्र साहेबांना की या आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती, आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. मॅच मध्ये थोडीशी कलाटणी होते की काय, सुरुवातीला अग्रसर खेळ आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या काही टीमचा, परंतु कमबॅक झालाय. क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुम्हाला प्रत्येकाला कमबॅक करायची संधी मिळते. ती संधी मात्र मिळाली आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं मात्र मैदानावरती होताना जरूर आपण पाहतोय. चिंचपाडा संघ, तुम्हाला शेवटची पुकार असेल, टॉस साठी यायचंय. भरपूर वेळ आला, यंगस्टर वाळ संघाचे संगणक इथे मात्र उपस्थित आहेत, परंतु चिंचपाडा संघ आम्ही तुमची वाट पाहतोय. संघ नसेल, सुशांत शेळके फोनद्वारे त्यांना संपर्क साधा. यावेळेसचा बॉल फटका फसलाय, आपलाच फॉलो थ्रू मध्ये टिपेल या ओव्हरची तिसरी विकेट. गोलंदाज मनीष ऑन फायर. प्रतीक मोरे, तारणाराची भूमिका निभवावी लागेल. संघाचा डाव थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. आघाडीला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर रॉयल बाद झाला आणि रॉयल जसा बाद झाला ना मित्रांनो, आपण पाहू शकाल थोडंसं खराब प्रदर्शन या मैदानाच्या आतमध्ये. सूरज बैलाची टीम या स्पर्धेतून रजा घेते. चिंतामणी शेळके आपलं मनपूर्वक आभार असेल. मंगेश दादा आपलं देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आम्ही तुमची वाट पाहू या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, इथे मात्र चेंडू बाट मध्ये संपर्क नाही. गोल्डन षटकाची सांगता मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या तर जवळपास 15 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती येत. एकूण धावांचा विचार केला, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल 821 फॉर 4.
दोन्ही टीम्सला. आयोजकांची सारखी विनंती येते ही. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 21 धावा फलकावरती आहेत. लॉंग ऑन सज्ज आहे. काव कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. परंतु कुठेही ठेवा क्षेत्ररक्षक, हा फटका मी लगवणार आहे. इथे क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. बॉल जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेखा पार. अर्धा डझन धावांसाठी येतोय षटकार. फलंदाजाच्या माध्यमातून स्वागत केलंय हृदयनाथ रसाळ यांचं षटकाराच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये इथून कमबॅक झालाय. यॉर्करचा वापर कोणताही गोलंदाज असू द्या. कृणाल पांड्याला बऱ्याच वेळा आपण हे करताना पाहिलं. स्पिनर गोलंदाज आहे, परंतु भरपूर वेळा यॉर्करचा मारा त्याच्या माध्यमातून जरूर होतो. तोच मारा मैदानावरती झाला आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ऑफ स्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता आणि तिथून आपण पाहू शकता की निर्धाव बॉलची समाप्ती जरूर मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिली. 2 चेंडू झालेत या ओव्हरचे. 27 वरती स्थिरावलंय. धाव फलक या मैदानावरती. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल जातोय वावराच्या बाहेर. अर्धा डझन धावा. षटकार. आतमध्ये डगआउट्स बनवण्यात आलेले आहे. त्या डगआउट मध्ये आपण बसून घ्या प्लीज. यावेळेचा बॉल स्लोअर वन. गति परिवर्तन मित्रांनो. घी अगर सीधी इंग्लिश से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये या एवढ्या फ्लड लाईट्स मध्ये धावांच्या चोऱ्या होताना आपण नक्कीच पाहतोय. नजरेत नजर मिळाली आणि लगेच तर पंच ही लेग बायज असेल, बाटकट असेल प्लीज. यास लेग बायचा इशारा. पंच आमचे रविदादा शेळके या मॅच मध्ये मुख्य पंचांची भूमिका निभावत आहेत. टीमची धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती. अजून देखील 2 चेंडू इथून या मॅच मध्ये शिल्लक आहेत. षटकार डॉट, षटकार लेग बायचा बॉल. मॅच अनालिसिस पाहिली, ओव्हर अनालिसिस पाहिली तर हा चेंडू षटकार होईल का? यावेळेस बॉल गरंगत जातोय मात्र काव कॉर्नर रिझन मध्ये लॉंग वाईडिश लॉंग ऑनला तिथं थोडंसं फंबल. जेव्हा जेव्हा बॉल जमिनी लगत आलेत ना, संघ थोडेसे फंबल करताना जरूर मैदानावरती आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षण करणारा डॉर्ली संघाला 35 पर्यंत संघ पोहोचलाय. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. 36 पर्यंत संघ मात्र पोहोचलाय. तर यावेळेचा बॉल इथून आपण पाहिलं तर गरंगत पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. तिथे देखील फंबल आणि फक्त फंबल होतंय मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा ग्राउंडेड फटका आलाय मित्रांनो, तेव्हा तेव्हा खूप अडचण झाली आहे द्वारले संघाला आणि तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 12.67 सरासरीने 38 धावा. चला 12th मॅन पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. वेगाने जावा आणि वेगाने या. धावत जायचं आणि पळत यायचं. यस.
एकीकडे आपण पाहू शकाल सचिन 11 चिंचपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल सुनील 11 चिंचपाडा सॉरी आपण पाहतोय आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर वहाळ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल स्कायरा 11 यंगस्टर वहाळ आपण पाहू शकाल पुरस्कर्त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे कारण की त्यांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळतं. तर मी विनंती करेन संतोष शेठ खांडे साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते टॉस घ्यायचा आहे. तर नक्कीच 5 ओव्हरची मॅच. यस सुशांत दादा मी म्हणेल मैदानावरती आहे ना व्यासपीठावरती फक्त संघ प्रथमता जेव्हा येतो तेवढ्या पुरतं येतो. प्रत्येक मॅच मध्ये अगदी प्रत्येक संघाला सांगितलं जातं नुकत्याच झालेल्या टॉस मध्ये चिंचपाडा संघ जिंकलाय परंतु आता कामगिरी झाली आणि आता मॅचचा आनंद ते मैदानाच्या आतमधून घेतील. भरपूर मेहनत. चला 12वा प्रतिनिधी लवकर यायचा आपण. तर नवीन गोलंदाज रुपेश गायकर यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. संघासाठी तारणहाराची भूमिका निभावावी लागेल कारण की या वेगाने जर का धावा येत राहिला तर दुसऱ्या इनिंग मध्ये देवाचा दावा करावा लागू शकतो. दावा चेस करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती गणेशला पाहतोय. 4 चेंडू 12 धावा. थाटात बॅटिंग केली आहे मागच्या ओव्हर मध्ये. त्याच्या समोर कुठल्या प्रकारचा चेंडू असेल यावेळेचा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडू आहे. भन्नाट वेगाने मात्र चेंडू डिलिव्हर केला जातोय. वेगावरती स्वार गोलंदाज रुपेश आणि तेच पाहिलं या ओव्हर मध्ये चांगला चेंडू हाताळलाय. मलंगड परिसरातून आपण हा संघ इथे खेळण्यासाठी येताना पाहतोय मित्रांनो. द्वारले संघ आणि चांगलं प्रदर्शन मागच्या मॅच मध्ये झालं. एक वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली त्या संघाला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये परंतु मेहनत जिद्द आणि चिकाटी त्यांची भरपूर त्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाली. 10 चेंडूंमध्ये 5 डिफेंड केलेत त्यांनी. यावेळेचा बॉल जोरकस फटका लगवण्याचा प्रयत्न आपलाच फॉलो थ्रू मध्ये. हा बॉल अडवायचा होता. दुसऱ्या धावेची संधी. फेकी भरपूर जोरात झाली होती परंतु चित्त्यासारखा धावत होता. आपण पाहिलं तर फलंदाज गणेश स्ट्राईक साठी व्याकुळ झाला होता आणि अखेर त्याने ती स्ट्राईक मिळूनच राहिलाय मित्रांनो. 2 धावा मिळत आहेत. संघ 40 गाठतोय. 40 धावांपर्यंत जातोय आणि इथून पुढे जेवढे येतील ना त्या धावा करताना थोडीशी अडचण होऊ शकते द्वारले संघाची या मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा बोर्ड वरती. 40 रन्स ऑन द बोर्ड आपण जरूर पाहू शकाल. पुढचा बॉल इथे गोलंदाज पुन्हा एकदा होईल तयार. इथे मात्र दांडी घुल करणारी गोलंदाजी. बेल्स उद्ध्वस्त झाल्यात. पुढचं दार झाकून ठेवलं आणि मागच्या दारातनं कधी चोरी झाली हे त्याला देखील समजलं नाहीये. फक्त आणि फक्त 2 आणि गणेश जो डोकेदुखी ठरत होता त्याला मात्र दिली गेली आहे डोकेदुखीची गोळी. गणेश झालाय बाद. नवीन फलंदाज कुंदन पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. मॅच अजून देखील बॅलन्स आहे पहिल्या इनिंगचा विचार करता. इथे अंधाधुंद चेंडू मारण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू कधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला हे कुंदनला देखील समजलेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती या क्रिकेटच्या मॅच मध्ये होताना आपण पाहतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मोमेंटम मात्र वाढवताना पाहायला मिळेल. द्वारले संघाचा माफ करा.
पुढचा बॉल, तर हलक्या हाताने स्टिअर केलं या चेंडूला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, पहिली वेगाने घेतलीये. खराब कलेक्शन आहे. फिल्डिंग मित्रांनो आज नाराज केलंय वारली संघाने. आपण पाहिलं ना, बॅटिंग बॉलिंग खूप चांगली केली आहे, परंतु फिल्डिंग जर का तुम्हाला बघायची असेल कशी असते, तर उद्या 2:30 वाजता 2:30 वाजता बसा टीव्ही स्क्रीन समोर, कारण की न्यूझीलंड विरुद्ध भारत आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळताना पाहायला मिळेल. जिथे आपण पाहिलं ना, ग्लेन फिलिप्स थोडासा आपल्या डोकेदुखीमध्ये वाढ करताना जरूर पाहू शकाल आपण त्या मॅच मध्ये. परंतु भारतीय संघ, चला चला पटापट खेळायचं. फलंदाज देखील आज मी म्हणेल राजेशाही थाटामध्ये मैदानावरती येत आहेत. थोडंसं लवकर या. पण शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला इथे शिल्लक असेल. 42 धावा, कोणी कोणी 42 देखील म्हणतं मित्रांनो. 42 धावा फलकावरती, आणि इथे मात्र शेवटचा बॉल. इथून आपण पाहिलं तर कव्हर सीझर मध्ये फटका केला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. तिसरीच्या शोधामध्ये आपण पाहू शकाल फलंदाज मात्र झालाय बाद. फिल्डिंग डिपार्टमेंट जर का स्ट्रॉंग असतं ना सर, तर 7 ते 8 धावा या संघाच्या अजून देखील वाचल्या असत्या. परंतु कोणालाच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जमिनीलगतचा चेंडू अडवता येत नाहीये. मी म्हणेल कंबर दुखीचा थोडासा त्रास असू शकतो या टीमला. 24 चेंडूंमध्ये 44 धावा ठोकल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये, आणि विजय जर का मिळवायचा असेल तर धावा कराव्या लागतील द्वारली संघाला. इथे मात्र 45. उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. बलमते साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान इथे केलं जाते. आज गावदेवी शुभशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने तुम्ही पाहतायत डे नाईट भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा, आणि 4थ्या रात्रीमध्ये बालू म्हात्रे साहेब आले, त्यांचा सन्मान इथे केला जाते. त्यानंतर संतोषजी कांडे साहेब उपस्थित आहेत. संतोष कांडे साहेब या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाते. कारण मित्र हो, आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. आणि आज गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदीच्या वतीनं त्या ठिकाणी परंपरा जपली जातीये. प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आमचे समीर दादा बाईकचा आनंद घेत आहेत. ती फिलिंग वेगळीच असते मित्रांनो, जेव्हा तुमच्या कामगिरीवरती आपण पाहिलं ना, जेव्हा ही बाईक जिंकाल आणि त्यावेळेस जेव्हा या बाईक वरती बसाल, ती कामगिरी मात्र वेगळी असते. मॅच मात्र रंगात आहे. आपण पाहिलं गरमागरमीचं वातावरण. योगेश दादा, या मॅच मध्ये 44 धावा बोर्डवरती लागल्यात. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे, आणि या 45 धावा मात्र कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं मूर्तिमंत उदाहरण मायक्रोफोनच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतील राष्ट्रभाषा हिंदूतून एक बुलंद आवाज योगेश सर यांच्या माध्यमातून. नाइट टूर्नामेंट आप देख रहे हैं बिल्कुल आज चौथी रात का ये मुकाबला आप देख रहे हैं। सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला, यानी कि इस ग्रुप की अंतिम लड़त होगी। इसके बाद मुकाबले होंगे बी ग्रुप के मुकाबले। 8 टीमें आएंगी,
दो टीमें सुपर 12 में दाखिल होंगी। चमचमाते भी ट्रॉफीज देख सकते हैं आप स्क्रीन के हमारे मंच के सामने। 2 बाइक्स, 3 स्पोर्ट्स साइकिल। आज इस प्रतियोगिता की चौथी रात आप सभी का स्वागत है। आइए एक्वेरा इवेंट के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं, उन सभी दर्शकों का भी स्वागत करेंगे। और मुकाबले की बात करेंगे तो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कैरे टीम ने बनाए मैदान के ऊपर 44 रन और 45 रनों का टारगेट है द्वारली टीम के सामने। द्वारली टीम आप देख रहे हैं बिल्कुल मलंगढ़ विभाग की सबसे ताकतवर टीम कही जाती है। पिछला मुकाबला उन्होंने क्या खूबसूरत जीता और दर्शकों का दिल जीता था। वही टीम 45 रनों का पीछा करेगी। सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है। दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दर्शकों को स्टैंडर्ड लेवल की क्रिकेट देखने मिलेगी। और यहां पर 45 रन का पीछा करने के लिए हृदयनाथ रसाल और विनायक काठे मैदान पर पहुंचे। सेकंड पर हृदयनाथ रसाल तैयार है। दूसरी तरफ गेंदबाज पंकज ओमले गेंदबाजी के लिए तैयार। खेल स्टार्ट। पहली गेंद हल्के तो से क्लिक किया, फील्डर थे, बीट हुए और जहां एक सिंगल आनी चाहिए थी वहां 2 रन। पहली गेंद के ऊपर खराब प्रदर्शन करते हुए कैरे टीम के खिलाड़ी टारगेट बनाना है 45 रनों का, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 11.25 के औसत से रन बटोरने हैं यहां पर द्वारली टीम को मुकाबला जीतने के लिए। जय गौलोबा द्वारली। ये कहा भाई, शायद काशी में गेंद की थी। डायरेक्ट गेंद धगात। ये देखिए स्क्रीन के ऊपर, ये काशी में गेंद डायरेक्ट हाथ में नहीं लगती तो शायद 5 रन भी बनते। शायद रील भी बन सकती है इसकी, क्योंकि ऐसी कुछ कहानियां होती है तो बिल्कुल आपको यूट्यूब के माध्यम से रिप्ले देखने मिलते हैं। रन आई 1 अतिरिक्त। रन संख्या की बात का 4 रन बने हैं। इस बार फ्री हिट की गेंद, गेंद हवा में है, फील्डर दूर पहुंचे थे, गेंद को रोकने की कोशिश। क्या कमाल की कैच पकड़ी थी भाई। फील्डर को पता है फ्री हिट था। दर्शक ज्यादा जो मोटे थे क्योंकि उनको पता नहीं था कि गेंद फ्री हिट वाली है। खूबसूरत खूबसूरत फील्डिंग। रनों की बात करेंगे तो इस समय 6 रन पर पहुंचे टोटल। हृदयनाथ रसाल के लिए बहुत बड़ा मौका था। यह अच्छी डिलीवरी। फिर एक बार डॉट बॉल की समाप्ति। इस समय पहला ओवर प्रगति पर है। पंकज ओमले जो गेंदबाजी कर रहे हैं, एक खराब गेंद जरूर की थी, उसके बाद कमबैक करते हुए 3 गेंद में केवल 6 रन उन्होंने खर्च किए। रन की बात करेंगे तो 45 का टारगेट, यानी कि प्रति ओवर में 11.25 की औसत बरकरार रखनी है। अभी भी इस ओवर में 3 गेंदें शेष है। पावर सर्कल का ओवर कट करना चाहते हैं बिल्कुल। गेंद शॉट थर्ड मैन में गेंद को रोका, तब तक यहां पर एक सिंगल मिली। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 7 रन के ऊपर। सिंगल डबल के साथ यह मुकाबला आगे बढ़ता हुआ रन संख्या 7 पर पहुंची है। बेहतरीन मुकाबला। एक तरफ है टीम कैरे, दूसरी तरफ है टीम द्वारली। तो बिल्कुल यहां पर अपील स्ट्रांग थी। अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास के भी शायद बल्लेबाज के पारी का अंत हुआ है। बल्लेबाज बिल्कुल हृदयनाथ रसाल आउट हुए। ये देखिए गेंद इतनी अच्छी थी, गुड लेंथ स्पॉट के ऊपर, लेग स्टंप के ऊपर गेंद को रखा, हल्की सी एज लगी और बल्लेबाज के पारी का खात्मा। हृदयनाथ रसाल बैक टू द डगआउट और रन संख्या यहां पर 1 विकेट के नुकसान पर 7 रन। पंकज ओमले की बात करेंगे तो उन्होंने पहले शुरुआत में खराब गेंदबाजी जरूर की थी। 1 नो बॉल, उसके बाद में कमबैक देखिए 5 गेंद में केवल 7 रन और उसके बाद देखिए 1 विकेट भी प्राप्त की। करण मडवी नए बल्लेबाज मैदान पर पहुंचते हुए। टारगेट की बात करेंगे तो 45 रनों का टारगेट है मैदान के ऊपर।
तो इस ओवर की अंतिम गेंद रन आए इस गेंद के ऊपर डॉट। और एक ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 7 जीतने के लिए आप बात करेंगे। 45 का टारगेट था, 38 रन की आवश्यकता, 18 गेंदें बची है। चलो टीम कह रहे टीम ज्यादा टीम मीटिंग ना करे, हर ओवर के बाद आप टीम मीटिंग नहीं कर सकते क्योंकि 3 ओवर के लिए आपको केवल 15 मिनट का समय दिया जाता है और पहले ओवर के लिए आपने केवल 5 मिनट लिए। 10 मिनट में आपको किसी भी हालत में 2 ओवर कंप्लीट करने, यदि नहीं होते तो फिर आपको पेनल्टी का भुगतान करना पड़ेगा, यानी कि एक फील्डर सर्कल में लगाना पड़ेगा। चलो जल्दबाजी करे यहां पर कह रहे टीम, क्योंकि इसके बाद बी ग्रुप की मुकाबले होंगे। पहला मुकाबला बिग फाइट होगा। तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 7। ओवर नंबर सेकंड की बात करेंगे तो इस समय प्रतीक मोरे की पहली गेंद, फील्ड है तैनात। बहुत आसान सा कैच था, शायद लॉलीपॉप कैच छोड़ा फील्डर ने, जगह से हिलने की जरूरत भी नहीं थी, इतनी इजी कैच उनके हाथ में थी। और यहां पर रन बने 2। रन संख्या की बात करेंगे तो 9 रन। विनायक काटे को जीवनदान मिला, जिन्होंने पिछले मुकाबले में शानदार पारी खेली थी, वही बल्लेबाज को जीवनदान दिया, यानी कि अब कैरे टीम के लिए थोड़ा महंगा साबित हो सकता है। जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो 36 की आवश्यकता है। 17 गेंदे 36 रन। गेंदबाज तैयार, यह अच्छी गेंद ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, गेंद को मिड ऑफ में फील्ड करे, तब तक एक सिंगल आई। डबल के लिए पलटना नहीं चाहते थे और एक सिंगल के साथ रन संख्या 10 रन पर पहुंची है। सिंगल डबल के साथ यह मुकाबला आगे बढ़ता हुआ जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य है। कहते हैं कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं। आज मुकाबला जीतना है तो आपको एक अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। इस बार बेहतरीन शॉट, बल्ले के बीचों बीच गेंद सीधे मिड विकेट सीमा रेखा के बाहर, शानदार चौका। करण मडवी के बल्ले से। और रनों की बात करेंगे तो इस समय 14 पर पहुंची है। जीत की बात करेंगे तो अभी भी 31 रन की आवश्यकता, 15 गेंदें बची है। 15 गेंदे 31 रन। क्रिकेट का खेल देखिए किस तरह से होता है, जो हमेशा क्रिकेट की तरह रंग बदलता है। इस बार लॉब किया गेंद को, हवाई सबर, गेंद छू मंतर, मिड विकेट सीमा रेखा के बाहर। राह संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है। और आज इस मुकाबले को जीतना है तो अच्छी क्रिकेट खेलनी पड़ेगी। करण मडवी की सराहना होनी चाहिए शानदार बल्लेबाजी करते हुए। अभी तक तो बात करेंगे 3 गेंदें उन्होंने खेली है, 10 रन का योगदान दिया, 1 चौका 1 छक्का। चलो कह रहे टीम, हर गेंद के पीछे आप टीम मीटिंग नहीं कर सकते, जल्दबाजी थोड़ी कीजिए क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है। इसके बाद और 6 मुकाबले बाकी है। गेंदबाज तैयार, फिर एक बार प्रतीक मोरे।
इस बार इनसाइड आउट, पॉइंट के ऊपर से गेंद को ढकेल दिया बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद को फील्ड करे तब तक तेजी के साथ दूसरा रन पूरा किया। चौके छक्के सिंगल डबल, ये मुकाबला आगे बढ़ रहा है। 11 गेंद में 22 बने, 13 गेंद में 23 चाहिए। ये कट टू कट मुकाबला, सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना होता है। अंतिम गेंद यहां पर डॉट ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 22, तो जीतने के लिए 12 गेंदें बची है, 23 रन की आवश्यकता। मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त करेंगे और इसी ओवर की बात करेंगे, 12 या 15 रन आते तो फिर मुकाबला टीम द्वारली के पक्ष में होगा। चलो अंतिम 12 गेंदें बची है, जीतने के लिए 23 की आवश्यकता। ब्लॉक हॉल में गेंद को की थी, ऑन साइड में गेंद को मोड़ दिया, लॉन्ग ऑन रीजन में फील्डर आए वाइडिश लॉन्ग ऑन में, और तब तक यहां पर 2 रन का इजाफा, और 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल पहुंची है 24 रन के ऊपर। 11 गेंदे 21 रन, हर बॉल के पीछे समीकरण बदलता हुआ, हर गेंद के पीछे मुकाबला पलटवार होता हुआ, वार पे वार पलटवार, क्योंकि यह मुकाबला उतना बेहतरीन है। कोई इस बार इनसाइड आउट, फील्डर थोड़े दूर है, नहीं पहुंचे गेंद के ऊपर। जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर 2 रन का इजाफा सिंगल डबल के साथ टीम द्वारली आगे बढ़ रही है। रन संख्या इस समय 26 रन, 19 की आवश्यकता होगी बची हुई गेंदों के ऊपर, यानी कि 10 गेंदें बची है और 19 रन की आवश्यकता है। कहते ना, हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत। इस बार भी गेंद को खेला है पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां 2 रन पूरे हुए। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है। 3 गेंद में अभी तक तो बात करेंगे 3 बार डबल डबल आए, यानी कि 6 रन बने। 9 गेंदें बची और 17 की आवश्यकता है। खैर टीम के लिए सपोर्ट देखिए, उनके कोच काफी। यॉर्क लाइन की गेंद, ये क्रिकेट का ब्रह्मास्त्र है, इसलिए कहा था कि एक आध गेंद पलटवार भी होगी। 8 गेंद 17 रन। बिल्कुल यहां पर बात करेंगे शानदार मुकाबला। भाई मंच के सामने तालियां मत बजाइए। तो गेंदबाजी की बात करेंगे, इस समय 8 गेंद में 17 की आवश्यकता है। मैं आपकी भावना जरूर समझ सकता हूं, मगर अच्छी डिलीवरी, गेंद को छोड़ना चाहते थे और इस समय बल्लेबाज के पारी कांतुबा, कमाल की गेंद की थी विनायक ने, शानदार यहां पर बल्लेबाज के पारी कांतुबा विनायक राहुल ने विकेट ली। देखिए स्क्रीन के ऊपर रिप्ले में आप देख सकते हैं, गेंद को छोड़ने की कोशिश, मिडल स्टंप पर पाएंगे और यहां बेहतरीन डिसीजन, गुड अंपायर डिसीजन। रवि दादा शेल के मेन अंपायर की भूमिका है।
बहुत साल क्रिकेट खेला है आधे टीम के लिए और अनुभव उनके पास बहुत सारा है। एलबीडब्ल्यू 7 गेंदे, अब 17 रन की जरूरत है। सात गेंदे 17 की आवश्यकता, अभी भी मुकाबला खत्म नहीं है। दोनों टीम शानदार मुकाबला एक दूसरे के सामने। यह अच्छी गेंद थी, फिर एक बार अलोंग द कार्पेट ऑन साइड में, जब तक गेंद को फील्ड करे 1 रन। अंतिम गेंद के ऊपर आप 6 गेंदे 16 की आवश्यकता। शानदार मुकाबला, ऐसे ही मुकाबले कल रात में भी देखने को मिले थे और वही ऐसे मुकाबला फिर एक बार। इस साल तो शायद कड़वी जूझ हो रही है, हर मुकाबला कट टू कट, हर मुकाबला रफ एंड टफ। शायद संदेश सेलके ने कहा कि 2 बार ये समीकरण आया था और दोनों बल्लेबाजी करने वाली टीम जीते। इस बार भी 6 गेंद 16 का समीकरण है। ये मुकाबला किस तरह से होगा, बाकी करना बहुत कठिन है। दर्शक देखिए पहाड़ के ऊपर बैठकर भी मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। इसलिए मैंने आते ही जिक्र किया था, ये ग्राउंड बहुत खूबसूरत है क्योंकि आप कहीं पे जाकर भी मुकाबले का लुत्फ उठा सकते हैं। हमारे कमेंटर बॉक्स के लेफ्ट साइड में आप देख सकते हैं वीआईपी बॉक्स, जहां पर केवल वीआईपी मेहमान ही बैठ सकते हैं और शायद 10 बजे के बाद सब जाकर बैठते हैं क्योंकि आशिफ भाई का प्रेम इतना है कि सबको जाना पड़ता है वहां पर। नहीं, आशिफ भाई का बात ही और कुछ है क्योंकि हमेशा हर एक के ऊपर प्यार करते हैं, इसीलिए तो हमेशा चर्चे में रहते हैं। ओवर यहां पर लास्ट ओवर प्रोग्रेस, दूसरे रन के लिए पलटे थे, रन आउट की विकेट। आप 5 गेंदे जीतने के लिए 15 की आवश्यकता। टीम द्वारली थोड़ी सी संकट में है क्योंकि अब 5 में 15, आने वाली 2 गेंदे, इक्का चौका या छक्का लगता है तो जाकर मुकाबले में पलटवार होगा। तो बिल्कुल आज ये देखिए कहते ना का आज बहुत बड़ा दिन है। हमारे लाडले आयोजक दिवेश भाई काकड़े, इनकी मिसेस यानी कि हमारी अनन्याताई दिवेश काकड़े, इनका जन्मदिन है और उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारी पूरी कमेंट्री बॉक्स की तरफ से, लाइव टेलीकास्ट, हमारा पूरा पैनल और हमारे आयोजन कमेटी इनकी ओर से। अनन्याताई काकड़े, इनको हम जन्मदिन की शुभकामनाएं देंगे। आज दिवेश भाई का भी जेब गर्म होगी या खाली होगी। यस, 5 गेंदे 15। ये गेंद पड़ने के बाद ऑप्शन के बाहर वाली थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल आप यहां पर 14 की जरूरत है। 31 रन, 5 गेंदे 14 रन। लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उठा रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। इस बार बेहतरीन शॉट, गेंद को रोकने में कामयाब रहे। लग रहा था कि गेंद को लेकर भाई फील्डर जाएंगे भी बाउंड्री लाइन के बाहर, मगर शानदार फील्डिंग है। यहां पर पूरी आयोजन कमेटी सभी ने देखा और बिल्कुल रिप्ले में भी देख सकते हैं आप, क्योंकि उतनी खूबसूरत फील्डिंग देखने को मिली। बॉडी बैलेंस किया, लग रहा था कि इनका बैलेंस नहीं होगा, मगर जैसे उन्हें लगा कि आप बॉडी बैलेंस छूट रहा है, उन्होंने तुरंत गेंद को हाथ से फेंका। ये देखिए खूबसूरत फील्डिंग, सराहना होनी चाहिए इस खिलाड़ी की। फील्डर थे वहां पर कुंदन पाटिल, हुक करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है। और यहां रन की बात करेंगे है या नहीं, यहां स्ट्राइक नहीं रोटेट होगी क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है 3 में अब चाहिए 12, 3 गेंदे 12।
क्रिकेट में 3 गेंद 12, 2 गेंद में 12 बनते देखे हैं। ये क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों। अब एक आध चौका या छक्का लगता है तो यहां पर बार्ली टीम के समर्थक उम्मीद लगाएंगे। सन्मान्य माजी सरपंच विलासदादा शेळके यांचं आगमन झालं, त्यांच्यासोबत विजयदादा पाटील देखील आलेत, त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं अर्थात गावदेवी शुभशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं त्याला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ये अच्छी डिलीवरी, रन लेना चाहते हैं, इस बार तो रन आउट बनेंगे, मगर अंतिम 2 गेंदे अब 12 की आवश्यकता है। फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। जीत के लिए चाहिए 2 गेंदे 12। चलो आखिरी 2 गेंदे और जीतने के लिए यहां पर 12 की आवश्यकता। दो गेंदे 12। दर्शक चाहते इस गेंद के ऊपर छक्का आए, क्योंकि इस गेंद पे छक्का आए तो फिर मुकाबला अंतिम गेंद में जाएगा, और यही तो चाहते सभी दर्शक। 2 गेंदे 12 की आवश्यकता है। बल्लेबाज सेकंड के ऊपर, शॉर्ट गेंद, पुल कर दिया, पुल सक्सेसफुल, पावरफुल। ये शानदार छक्का, इसीलिए कहा था संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। इसीलिए तो लोग पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। 1 गेंद, आप 6 रन की आवश्यकता। रन मड़वी, जीत की उम्मीद है। ये देखिए द्वारली टीम के समर्थक, उनके खिलाड़ी डगआउट बॉक्स से उतर चुके हैं, क्योंकि अंतिम गेंद में 6 की आवश्यकता है। कमाल का मुकाबला, ये तो पूरी टूर्नामेंट में 4 रात में ऐसे ही मुकाबले देखने मिले इस सीजन में, और इसी एंड से 2 मुकाबले जीतते हुए भी देखा है। 1 गेंद 6 की आवश्यकता, ये कारनामा होगा या फिर मैदान पर जीत का झंडा लहराएगी कैरे टीम। दिल की धड़कनें तेज हो चुकी है, जो दर्शक बैठे थे वो खड़े हो चुके हैं, क्योंकि अब मुकाबला उसी तरह से आ चुका है। किसी को चैन नहीं मिल रहा है, क्योंकि मुकाबला उसी तरह है। और यहां जोरदार तालियां बजाएं। 1 गेंद 6 की आवश्यकता, तेज गेंद, डॉट गेंद की समाप्ति, और ये खैरे टीम ने मुकाबला जीता। खैरे टीम का स्वागत है, सुपर 12 में जगह बनाई है भाई, कल टाइम के ऊपर आना है। हार्ड लक टीम यहां पर द्वारली। आणि चला दोन्ही संघ सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर बा बघा। मॅच समरी तुम्ही पाहू शकता, 39 धावा फक्त बनल्या गेलेत, 44 धावा पहिल्या सत्रामध्ये होत्या, परंतु मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल ज्यानं पहिलं षटक फेकलं, 6 धावा दिल्या, 1 विकेट घेतली, आणि बॅटिंग करत असताना त्यानं, खरं तर आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत या मॅच मध्ये, ज्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये सामना आपल्या बाजूनं कलाटणी दिली, तो खेळाडू अर्थात पंकज ठरलाय मॅन ऑफ द मॅच।
या ठिकाणी यावं लागेल. अभिनंदन करू आम्ही कैरे संघाचं. बॉलिंग पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी. तर पंकज त्याला मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वेल बॉलिंग पंकज. खरं तर संपूर्ण टीमचं अभिनंदन करेल, कारण प्रत्येक संघाचं स्वप्न असतं एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये संघ क्वालिफाय व्हा. आज तुमचा संघ क्वालिफाय झालाय, किती आनंद झालाय. खूप आनंद झाला आम्हाला. धावा एवढ्या नव्हत्या की समोर द्वारली संघ मलंगडातला संघ होता, एक चांगला संघ. त्या संघाला तुम्ही रोख लावली. खरं तर तुमच्या गोलंदाजाबद्दल काय सांगशील. सर रॉयल पाटील आमचं. आणि खास म्हणजे आज संघ जिंकलाय, संपूर्ण पाठीरेख्यांचा तुम्हाला सपोर्ट होता, त्याबद्दल. हा आमच्या पाठीरेखाचा खूप सपोर्ट आहे आम्हाला, कारण त्यांच्यामुळेच आम्ही एवढ्या मॅच खेळतो. थँक्यू. अभिनंदन संघाचं. आणि कैरे संघ या स्पर्धेत आता सुपर 12 मध्ये दाखल झाले. अभिनंदन करू संघाचं. चला मॅच स्टार्ट होईल आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये येतील पुन्हा एकदा. आणखी एका महत्त्वाच्या सामन्याच्या दिशेने आपण सगळेजण वळत आहोत. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ अदई आयोजित भव्य दिवस रात्र चालणारी ही स्पर्धेची आजची चौथी रजनी. शिवशंभो गावदेवी शिवशंभो चषक या नावाची ही स्पर्धा आहे. कायरा 11 वहाळ आणि त्यांच्या विरोधात चिंचपाडा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा असा हा सामना यानंतर इथे सुरू होत असताना आपण बघत आहोत. चला लगेचच क्षेत्ररक्षण आपलं सज्ज केले जावं ही विनंती. स्पर्धेची आजची चौथी रजनी. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी सामना सुरू होत असताना आमच्या बरोबर जोडले जाणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर महत्त्वाची सूचना आणखी एक की सामन्याचा निर्णय जोपर्यंत जाहीर होत नाही, निकाल लागत नाही, तोपर्यंत आपण इथे बसून राहणं सुद्धा बंधनकारक आहे. डीजे ऑपरेटर थोडा आवाज वाढवा आपण. सलगची चौथी रजनी या स्पर्धेची आपण सगळेजण खरं तर अनुभव